हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमच्या नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये. आत्ता वाजले आहेत सकाळचे 5 आणि आम्ही सगळे निघालो आहोत पुण्याजवळच्या कठीणगडावर, म्हणजेच तुंगगडावर. आता तुंगगडाला कठीणगड का म्हणतात हे सुद्धा आपल्याला तिकडे गेल्यावरच कळेल. सो ओव्हरऑल आजचा असा प्लॅन आहे. सो आम्ही इथे पोचलेलो आहोत. आत्ता वाजले आहेत सकाळचे 6:45 आणि सनराईज झालेला आहे ऑलरेडी. इकडे यायला आम्हाला लागला 1.5 तास. 55 to 60 किलोमीटर आहे पुण्यापासून. आणि तुम्ही जर लोणावळ्याच्या साईडने येत असाल तर हे 25 किलोमीटरवर आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे इथे. आणि हा असा इथून रस्ता आहे. इथे थोड्याशा पायऱ्या आहेत, परत ट्रेल आहे, परत पायऱ्या आहेत. सो ओव्हरऑल इकडे पोचायला 1 ते 1.5 तास लागतो. सो फटाफट चालू करूया आपला ट्रेक आणि वर जाताना भेटूया. सो इकडे तिन्ही लँग्वेजमध्ये या गडाची माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. सो इथे समोर गडाचा मॅप दिलेला आहे आणि इथे वर आपल्याला बघायला काय काय आहे याची इथे माहिती दिलेली आहे. सो तुम्ही हा मॅपसुद्धा फॉलो करू शकता. ट्रेक चालू केल्या सर्वात पहिली गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे हे वीरगळ. एखाद्या शूरवीरास कोणत्याही कारणामुळे वीरगती प्राप्त झाल्यास त्याच्या स्मरणार्थ उभा केलेला स्मारक म्हणजे वीरगळ. वीरगळ म्हणजे नक्की काय असतं याची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला आता जे स्क्रीनवर बोर्ड दिसतोय त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याचा थोडासा अभ्यासही करू शकता. वर चढताना आपल्याला रस्त्यात मारुती मंदिर सुद्धा लागतं. तर आता पटापट दर्शन घेऊया आणि आपला ट्रेक चालू ठेवूया. सो इथपर्यंत पायऱ्या नॉर्मल होत्या, पण इथे जसं लिहिलं आहे की ब्रिटिशांच्या काळात जेव्हा त्यांच्या ताब्यात गेला हा किल्ला, त्याच्यानंतर त्यांनी पूर्णपणे नासधूस केली. आणि आता पुढचा पॅच पूर्ण असा आहे. इथे दोरी वगैरे टाकलेली आहे, पण पूर्ण पॅच आता असा आहे चढायला थोडा. आणि पुढे परत पायऱ्या बनवतात. सो आपण इथे समोर गाड्या लावल्यात. तिथून आपण एवढं चालत चालत इथपर्यंत आलो आहोत आणि अजून आपल्याला इथे वर जायचं आहे. अर्धा किल्ला राहिलेला आहे. चांगला ट्रेक आहे ओव्हरऑल. बराचसा पायऱ्यांचं काम केलेलं आहे. बराचसा ट्रेलसुद्धा आहे. ॲक्च्युली क्लाइंब करायला लागतं थोडं, पण मॉडरेट लेवल आहे ट्रेकची. सो ओव्हरऑल आत्तापर्यंत आता खूप मस्त चाललं आहे. वेदर खूप छान आहे, थंडगार आहे. सो आपण दरवाजापाशी पोचलेलो आहोत. इथून वर गेल्यावर लागतं बाले किल्ला आणि इथून लेफ्टला गेल्यावर एक बुरुज लागतो. आपण ओव्हरऑल सगळं बघणार आहोत, पण आत्ता 5 मिनिटासाठी इथे ब्रेक घेतलेला आहे. सो दरवाजातून आत आल्यावर आपल्याला इथे एक बुरुज लागतो. आपल्याला हा अख्खा पॅच असा क्लाइंब करत वर जायचं आहे. आणि ही इथे एक पायवाट आहे जी क्रॉस केली की आपण जातो या बुरुजापाशी. सो हा गडाचा मेन दरवाजा आहे आणि ह्याला गोमुखी दरवाजा म्हणतात, कारण बाहेरनं जर बघितलं तर आपल्याला हा दरवाजा दिसत नाही. आणि हा असा सी शेपमध्ये असतो कायम. इथून वळून आत आलं की इथे मेन दरवाजा असतो. सो जेव्हा आपण बाहेरनं बघतो तेव्हा आपल्याला हा पॅच दिसत नाही, दरवाजा कुठे आहे ते. तो आपण पाऊण तासात वर पोचलेलो आहोत. आणि मी पाऊण तासात पोचलो म्हणजे खरंच खूप बेसिक ट्रेक आहे, कारण नॉर्मली मला ट्रेकिंगची सवय नाही आहे. आणि
मला वेळ लागतो, दम पण लागतो ओव्हरऑल, बट इझी ट्रेक आहे, छान आहे, लेवल मॉडरेट आहे ट्रेकिंगची बाकीच्या ट्रेक्सपेक्षा. सो या आता किल्ला बघून घेऊ. सो हे आहे गडावरचं गणपती मंदिर आणि इथे जर आपण बाजूला बघितलं तर इथे आहे एक मोठं पाण्याचं टाकं. सो ही आहे गडावरची कचेरीची जागा, जिकडून गडावरचे सगळे व्यवहार व्हायचे. जर बघितलं तर इथे सर्वात वरचं मंदिर आहे देवीचं आणि इथून बघितलं तर खूप जास्त कमाल व्ह्यू आहे. आणि आता आपण काही ड्रोन शॉट्स काढूया. गड उतरून आम्ही खाली आलो. खाली यायला आम्हाला अर्धा तास लागला, वर चढायला पाऊण तास लागला होता. आणि आता पायऱ्यांचं काम सुद्धा चालू आहे तिकडे. सो मे बी ट्रेकिंगची लेवल जी आहे ती अजून थोडी कमी होईल, इझी होईल. सो ओव्हरऑल खूप भारी ट्रेक आहे, मस्त गड आहे आणि तुम्ही तिथे नक्की जाऊ शकता. पावसाळ्यात जर तुम्ही तिथे गेला तर अजून जास्त मजा येईल. आम्ही थंडीत गेलो होतो, बट पावसाळ्यात जर तिकडे गेला तर अजून जास्त मजा येईल. छान मस्त सगळं हिरवगार असेल. ट्रेक झाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत तळेगावच्या अलीकडे. इथे बब्बीदा ढाबा म्हणून एक जागा आहे, तिकडे लंचला खूप कमाल फूड मिळतं. आम्ही इथे नॉर्मली येत असतो जेव्हा पण इथून पास होतो तेव्हा. खूप छान मस्त फूड आहे, स्वतः लंच करायचा प्लॅन आहे. सो त्याचबरोबर हा व्लॉग आपण इकडेच थांबूया. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.